लेकीच्या लग्नासाठी ठेवलेले 20 तोळे दागिने आणि त्यासोबतच 3 लाख रुपये रोकड लंपास केलेले आहेत चोरट्यांनी बदलापूर पूर्व आदर्श कॉलेज समोर विराट धाम ही सोसायटी आहे आणि या सोसायटीमध्ये चोरीची घटना घडलेली आहे। 24 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत जवळपास 2 दिवस संबंधित कुटुंबीय जे आहे ते कुटुंबीय या ठिकाणी बाहेर गेलं होतं, आपल्या मोठ्या लेकीकडे गेलं होतं आणि त्याच्यानंतर चोरट्यांनी हीच संधी जी आहे ती साधली। माझ्या मागे तुम्ही बघत असाल तर विराट धाम ही सोसायटी आहे, विराट धाम ही सोसायटी आहे आणि या सोसायटीमध्येच माहीमकर हे कुटुंबीय राहतं आणि या कुटुंबियामध्ये आपण बघत असाल तर जवळपास आई आणि लहान मुलगी जी आहे त्या दोघीच घरामध्ये राहत होत्या। या दोघी पण त्यांच्या मोठ्या लेकीकडे गेल्या होत्या काही कारणास्तव। 24 तारखेला या दोघीही गेल्या होत्या आणि चोरट्यांनी रेकी केली की काय, एकंदरीत रेकी करून हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडलेला आहे। सध्या बदलापूर पूर्व पोलिसांच्या माध्यमातून आणि क्राईम ब्रांचच्या माध्यमातून तपास जो आहे तो सुरू असलेला आपल्याला बघायला मिळतो। या प्रकरणामध्ये या चोरीच्या घटनेमध्ये चोरट्यांनी तब्बल 20 तोळे सोनं जे आहे ते लंपास केलेलं आहे। यामध्ये मुलीला बनवलेलं सोनं, मुलाला बनवलेलं म्हणजे होणाऱ्या जावयाला बनवलेलं सोनं आणि स्वतः आईचं सोनं, सगळं सोनं घेऊन चोरटा फरार झालेला आहे आणि एकंदरीत काही कारणास्तव रोख रक्कम सुद्धा होती, ती रोख रक्कम घेऊन सुद्धा चोरट्यांनी पळ काढलेला आहे। महत्वाचं म्हणजे हा जेव्हा प्रकार घडला हा रात्री प्रकार घडलेला नाहीये, तर हा दिवसा ढवळ्या घडलेला प्रकार आहे। चोरट्यांनी चोरी केली कशी, तर एकंदरीत त्यांच्या एका फ्लोअरवरती जवळपास त्यांचा एक फ्लॅट आणि इतरही 2 ते 3 फ्लॅट्स आहेत। चोरट्यांनी जवळपास दुपारी 1 ते 1:30च्या दरम्यान कड्या लावल्या आजूबाजूच्या घरांना, कड्या लावल्यानंतर कडी लावल्यानंतर एकंदरीत धारदार शस्त्रानं संबंधित त्यांचा जे काही लोखंडी दरवाजा आहे तो तोडला आणि तो तोडल्यानंतर हा जो काही चोरीचा प्रकार आहे तो त्यांनी केलेला आहे। त्यांच्या लोखंडी म्हणजे त्यांच्या बेडरूम मध्ये लोखंडी कपाट आहे, त्या कपाटामध्ये सोन्याचा ऐवज जो आहे तो ठेवला होता आणि तो घेऊन सदर चोरटे जे आहेत ते फरार झालेले आहेत। आणि बदलापूर म्हणजे अगदी मोक्याच्या ठिकाणी ही सोसायटी आपण बघत असाल, अशी असताना आता पोलिसांकडून सदर चोरट्यांचा तपास सुरू आहे। अशी माहिती मिळते की जवळपास 3 चोरटे हे असू शकतात आणि त्यांनी हे केलेलं काम आहे। आणि बदलापूर पूर्व परिसरामध्ये आपण बघितलं तर परवा रात्री जवळपास 2:30 ते 4च्या दरम्यान सुद्धा बदलापूर खरवई परिसरामध्ये कोयता हातामध्ये घेऊन चोरीचा प्रकार, 2 घरफोड्या करण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी चोरट्यांनी केला होता आणि त्याच दिवशी सुद्धा हा प्रकार जो आहे तो संबंधित कुटुंबियांच्या घरी आल्यानंतर म्हणजे माहीमकर कुटुंबियांच्या घरी आल्यानंतर लक्षात आला। चोरट्यांनी एकंदरीत टाळा तोडल्यानंतर पुन्हा एकदा बाहेर निघताना तो टाळा आहे तसाच लावण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता। पहिले तर त्यांनी घराच्या मागील बाजूने शिरण्याचा प्रयत्न केला, तिथून सुद्धा काही लोखंडी म्हणजे घरामध्ये शिरण्याचे काही या ठिकाणी रस्ते होते तिथून सुद्धा त्यांनी प्रयत्न केला, परंतु तो सफल झाला नाही। त्यानंतर त्यांनी दरवाजा जो आहे आजूबाजूच्या घरांना कड्या लावल्या आणि तो दरवाजा जो आहे तो तोडला आणि घरामध्ये प्रवेश केला। त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात सोनं जे घेऊन लाखो रुपयांचं सोनं घेऊन चोरट्या या ठिकाणाहून पसार झालेले आहेत। बदलापूर पूर्व पोलीस स्थानकात काल गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे आणि बदलापूर पूर्व पोलिसांच्या माध्यमातून उल्हासनगर क्राईम ब्रांचच्या माध्यमातून आता पुढील तपास जो आहे तो सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतो। आता पोलीस या चोरट्यांपर्यंत कधी पोहोचतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। शहरात घरफोडी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होते, त्यामुळे तुम्ही सुद्धा सावधान राहा, सतर्क राहा। सोन्याचा ऐवज घालून बाहेर फिरत असाल, सोन्याचा ऐवज जास्त मोठ्या प्रमाणात घरामध्ये ठेवत असाल तर त्याची योग्य त्या वेळीच काळजी घ्या आणि हे सगळे घटना हे सगळे प्रकार घडणार नाही याची सुद्धा काळजी घ्या। महत्वाचं म्हणजे ज्यांना शक्य होईल जास्तीत जास्त प्रमाणात त्यांनी सीसीटीव्ही लावणं गरजेचं आहे, कारण की जर सीसीटीव्ही मध्ये चोरटे कैद झाले तर पोलिसांना सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचणं लवकरात लवकर पोहोचणं शक्य होतं। त्यामुळे एवढे लाखो रुपयांचा जर ऐवज आपल्या घरामध्ये आहे तर एक सीसीटीव्ही लावायला तरी काय हरकत आहे, त्यामुळे सीसीटीव्ही लावणं सुद्धा आता गरजेचं झालेलं आहे। या संदर्भातले जे काही अपडेट्स असतील आपण वेळोवेळी घेत राहू। आता सुद्धा पोलीस या ठिकाणी आलेच होते तपासासाठी, PSI दोंडे सर आहे त्यांची संपूर्ण टीम आहे, ते सुद्धा या ठिकाणी शोध घेत आहेत। त्यामुळे लवकरात लवकर आता पोलिसांनी चोरट्यापर्यंत पोहोचून संबंधित कुटुंबियांना
न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आता कुटुंबियांच्या माध्यमातून केली जाते. या संदर्भातले जे काही या पुढचे अपडेट असतील आपण घेत राहू. तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.